फोन वारंवार वाजत होता. नंबर यशचाच होता. नम्रता बडबड करू लागली की अरे देवा, हे तर जेवण पण व्यवस्थित करून देत नाहीत. तिने रागाने फोन उचलला आणि यशला हॅलो म्हणाली. तिकडून यश म्हणाला नम्रता चिडून म्हणाली, हे काय करत आहात? बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे? असं म्हणून तिने एक तोंडात घास घातला आणि पटपट खात ती त्याला म्हणाली, अहो तुम्ही तर मला व्यवस्थित जेवण पण करून देत नाही. प्लीज आता तुम्हाला काय बोलायचं आहे ते पटपट बोला. तिकडून यश म्हणाला, काही नाही, बसल्या बसल्या अचानक तुझी मला आठवण आली आणि असं पण आज तू खूपच सुंदर दिसत आहेस. यश रोमॅन्टिकपणे नम्रताला बोलत होता. नम्रता म्हणाली की हे बघा, व्हॉइस कॉलमध्ये अजून समोरचा व्यक्ती आपल्याला दिसत नाही, त्यामुळे घुमून फिरून बोलू नका बरं. सांगा किती जण जेवणासाठी येणार आहेत? यश मोठ्याने म्हणाला की अगं नम्रता, तू किती हुशार आहेस, तुला माझ्या मनातील कसं काय सगळं कळतं? नम्रता हसत म्हणाली, 3 वर्ष झालं आपल्या लग्नाला, मग तुमच्या मनातील मी ओळखणार नाही तर मग कोण अजून ओळखणार आहे? बरं सांगा मला की काय काय बनवायचं आहे? यश म्हणाला की तेच जे आपण स्पेशल दिवशी बनवतो. हे बघ, कोल्ड्रिंक्स वगैरे मी घेऊन येतो, तू फक्त मस्तपैकी 2 किलो मटण आणि बाजरीची भाकर बनव. आणि हो, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळं काही बनवून ठेव. पैसे ड्रॉवरमध्ये असतील तर घे आणि जाऊन मटण घेऊन ये आणि त्याला लागणारं सगळं सामान आण आणि बनव. आणि हो, जेवण मस्तपैकी बनव. जे कोणी येणार आहे ते महाराष्ट्रीयनच आहेत, त्यामुळे तुझ्याप्रमाणे तिखट जरी बनवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ती म्हणाली की ठीक आहे, तुम्ही या, मी सगळी काही तयारी करून ठेवते. नाश्ता करून झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नम्रताने घर स्वच्छ केलं. घराचे पडदे वगैरे बदलले, सोफाचे कवर बदलले, मस्तपैकी घर पुसून घेतले आणि रूम फ्रेशर मारून ती किचनमध्ये आवराआवर करायला गेली. तिने तोपर्यंत फ्रीजमधून कोथिंबीर, आलं घेतलं आणि पेस्ट करून ठेवली, ज्यामुळे तिला संध्याकाळी आरामशीरपणे मटण बनवता येईल. आजकाल तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्टबद्दल काम चालू होतं, म्हणून नेहमी घरी कोण ना कोणी येत असायचंच. आणि आज पण कोणीतरी खास येणार असतील म्हणून तर नवऱ्याने एवढा छान बेत करायला सांगितला आहे असा ती विचार करते. 4 वाजता नम्रता मार्केटला गेली आणि 2 किलो मटण आणि त्याला लागणारे सामान वगैरे घेऊन आली. तिने पटपट मटण शिजवले आणि 6च्या आसपास तिने भाकरी पण बनवून ठेवल्या. भाकरी बनवून झाल्यावर तिने पटकन ड्रेस काढून मस्तपैकी सिल्कची लाल कलरची साडी नेसली. ही साडी यशच्या आवडीची होती आणि तिला हा कलर खूप छान दिसतो असा तो तिला नेहमी म्हणायचा, म्हणून त्याच्याच पसंतीची तिने आज साडी घातली. केसाचा आंबाडा घातला, ओठांवर हलकेची लिपस्टिक लावली आणि तिच्या आवडीचा परफ्यूम पण तिने लावला. सगळं काही तयार होतं तोपर्यंत डोरबेल वाजली. तिने जाऊन पटकन दरवाजा उघडला तर समोर यश होता आणि यश सोबत अजून 2 जण होते. यश नम्रताला म्हणाला, सॉरी डिअर, येण्यासाठी थोडा उशीर झाला, आतमध्ये येण्याची परमिशन देणार का? नम्रताने डोळे मोठे करून यशला पाहिलं आणि डोळ्यांनीच त्याला म्हणाले की कळत नाही का, सोबत माणसे आहेत आणि तुम्ही काय बोलत आहात? तोपर्यंत यश त्या 2 माणसांची तिच्यासोबत ओळख करून देऊ लागला. तो म्हणाला, नम्रता यांना भेट, हे आमच्या कंपनीचे बॉस सचिन जोशी आणि हे माझे कलीग प्रशांत माने आणि सर ही माझी बायको मिसेस नम्रता यश पाटील. पण इकडे नम्रताच्या अंगावर जणू काही आकाशातून वीजच पडली आहे अशा प्रकारे ती वागत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या समोर सचिन उभा आहे. आयुष्यात कधी सचिन सोबत अशी भेट होईल अशी तिने कधी कल्पनाच केली नव्हती, परंतु हे खरं होतं. वेड्याप्रमाणे ती सचिनकडे पाहू लागली, जणू काही तिने काही भूत पाहिलं आहे. अचानक यशने नम्रताच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती तिच्या विचारातून बाहेर आली. तो म्हणाला, अगं कुठे हरवले आहेस? आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून नम्रताने लगेचच त्या दोघांना नमस्ते केले. त्यांचं स्वागत करून ती लगेचच आतमध्ये आले. यशने तिच्या हातात कोल्ड्रिंक्स दिले आणि ती कोल्ड्रिंक्स घेऊन आतमध्ये गेली. किचनमध्ये जाऊन ती तिचा श्वास नॉर्मल करू लागली. ती विचार करू लागली की मी सचिनचा कसा सामना करू.
त्या माणसाने आयुष्यात फक्त माझ्यावरच प्रेम केलं आणि मी त्याच्या प्रेमाला कधीच स्वीकारलं नाही. त्याचं नाव जरी ऐकलं तरी नम्रताला घृणा येत होती आणि आज तोच माणूस माझ्या नवऱ्याचा बॉस आहे. खूप वेळ झाला तरी नम्रता किचनमधून पाणी घेऊन बाहेर आली नाही. म्हणून यशने तिला आवाज दिला. ती हातात ट्रे घेऊन तशीच उभी राहिली. तिने अचानक यशला आवाज दिला. यश आतमध्ये आला. त्याने नम्रताकडे पाहिलं तर तिचा चेहरा घाबरलेला होता. तिला पाहून यश म्हणाला, काय झालं आहे नम्रता, तुझी तब्येत ठीक आहे ना? नम्रता अडखळत म्हणाली की हा ठीक आहे, जराशी चक्कर येत आहे. यश तिला म्हणाला, ठीक आहे, थोड्या वेळ तू आराम कर, अजून जेवणासाठी वेळ आहे. यश तिच्या डोक्यावरून हात फिरवून तेथून निघून गेला आणि नम्रता पटकन बेडरूममध्ये गेली आणि बेडवर बसली. नम्रताच्या डोळ्यातून भीतीमुळे अश्रू येऊ लागले आणि तिला भूतकाळ आठवू लागला. कॉलेजमध्ये 2 वर्षाने सचिन सिनियर होता. सचिन सावळा होता, त्याचे दात बाहेर होते. शरीर पण त्याचं खूप कमजोर होतं. कपडे पण तो नेहमी मोठीच घालत असायचा, त्यामुळे तो एक प्रकारचा कार्टूनच दिसायचा. पण अभ्यासामध्ये खूप हुशार होता. एका मुलापासून त्याने तिला वाचवलं होतं. तो नेहमी तिची छेड काढत होता. त्याने त्या मुलाची चांगलीच अद्दल घडवली होती, त्यामुळेच कधीच त्या मुलाने नम्रताची नंतर कधीच छेड काढली नाही. नम्रताने त्या मुलापासून वाचवलं म्हणून तिने सचिनचे आभार मानले. परंतु सचिन हळूहळू नम्रताकडे आकर्षित होऊ लागला. याबद्दल नम्रताला काहीच माहिती नव्हतं. कॉलेजमध्ये जिथे पण नम्रता जात असायची तिथे तो पाठीमागे येत असायचा. कॉलेजच्या वार्षिक परीक्षेमध्ये दोघे पण पहिल्या नंबरला आले होते. सचिनने त्यावेळेस हात पुढे करून नम्रताला कॉंग्रॅच्युलेशन म्हणू लागला, परंतु नम्रताने तिचा हात पुढे केला नाही. ती फक्त हाय आणि सेम टू यू म्हणून तेथून निघून लगेच गेली. कारण नम्रताला सचिनला स्पर्शसुद्धा करू वाटत नव्हता. तिच्या मैत्रिणी तिला चिडवत असायच्या की नम्रता, तुझा आशिक तर काळा कोळशासारखा आहे आणि तू तर हिऱ्यासारखी आहेस. 1 वर्ष जाऊन पण सचिनमध्ये काहीच फरक झाला नाही. तो तर नेहमी नम्रताच्या पाठीमागे असायचा. तो ज्या नजरेने नम्रताला पाहायचा ती नजर पण त्याची निरागस असायची. एके दिवशी कॉलेजला गेल्यावर फ्री टाइमला लायब्ररीमध्ये नम्रता काहीतरी पुस्तक वाचत बसली होती. तेव्हा सचिन अचानक तिच्या समोर येऊन बसला आणि खूपच साध्या शब्दात तो तिला म्हणाला की नम्रता, तू माझ्यासोबत लग्न करशील का? नम्रताला अचानकच धक्का बसला. तिने सचिनला वरून खालीपर्यंत निहाळले आणि एकदम ती मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, सचिन, तू माझी मस्करी तर करत नाहीस ना? सचिन म्हणाला, नाही नम्रता, मी खरंच तुला विचारत आहे की तू माझ्यासोबत लग्न करशील का? माझ्या आयुष्यात माझी जीवनसाथी म्हणून तू येशील का? हे बघ, लग्न आपण आताच करायचे नाही. लग्न तर मी सेटल झाल्यावरच करायचं आहे. सचिन बोलत होता तोपर्यंत नम्रताला खूप राग आला होता. ती त्याला रागात म्हणाली, हे बघ सचिन, मी पण शिकत आहे. मला पण शिकून चांगलं सेटल व्हायचं आहे. लग्नाचा तर मी अजून विचार पण केला नाही. आणि राहिली गोष्ट तुमच्यासोबत लग्न करण्याची, तर तुमच्यासोबत तर लग्न एखाद्या आंधळी मुलगीच करेल. मी तर जीव देईल पण तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तुमचं रूप आणि माझं रूप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि एक कुटील हास्य चेहऱ्यावर घेऊन नम्रता तेथून निघून गेली. त्यानंतर सचिनची काय अवस्था झाली हे पाहण्यासाठी नम्रता तिथे थांबली नाही. सचिन त्याचे शेवटचे वर्ष त्या कॉलेजमध्ये होते. पेपर दिल्यानंतर तो तेथून निघून गेला. त्यानंतर सचिन आणि नम्रताची भेट झाली नाही आणि नम्रताने कधी प्रयत्न पण केला नाही की तो सध्या कुठे आहे. शिक्षण झाल्यानंतर 2 वर्ष नम्रताने नोकरी केली आणि त्यानंतर तिचा विवाह यश सोबत झाला आणि ती तिच्या नवऱ्यासोबत दिल्लीला येऊन राहू लागली. अचानक यशने आवाज दिला आणि म्हणाला की नम्रता, आता तुझी तब्येत ठीक आहे का? आता जेवण वाढते का? नम्रता म्हणाली, हो, मी आता ठीक आहे, तुम्ही जाऊन बसा, मी आता लगेच जेवण वाढते. शांतपणाने नम्रता डायनिंग टेबलवर जेवण मांडू लागली. जेवण करत असताना प्रशांत माने तिच्या जेवणाची तारीफ करत होते. सचिन मात्र शांतपणाने जेवण करत होता. नम्रता तिथे उभी राहून सगळ्यांना जेवण वाढत होती. ते तिघे पण राजनीतीवर चर्चा करत होते.
जेवण झाल्यावर प्रशांत माने यांनी बाथरूम कुठे आहे म्हणून विचारलं तर यश त्याला बाथरूम दाखवायला घेऊन गेला. सचिन हात धुवून खिशात हात घालून खाली मान घालून उभा होता. नम्रता हळूच त्याला म्हणाली, सचिन, अजून पण तू माझ्यावर नाराज आहेस का? नाही नम्रता, चूक तुझी नव्हती. प्रत्येक जणाला सुंदरता हवी होती, पण खरं सांगू नम्रता, तू जरी माझ्यासारखी सावळी किंवा खराब दिसत असतीस तरी पण मी तुझ्यावर तेवढंच प्रेम केलं असतं. सचिन, तुझी बायको आणि मुले कुठे आहेत? तुला किती मुले आहेत? नम्रताच्या बोलण्यावर सचिन हसला आणि म्हणाला की, नम्रता, तूच म्हणाली होती की माझ्यासोबत आंधळीच मुलगी लग्न करेल. जर मी आंधळी मुलगी आणली तर तिची काळजी कोण घेणार? त्यापेक्षा हे चांगलं आहे की मी लग्न न करताच मरून जावं. तेव्हा तिथे यश आला आणि तो म्हणाला की, अगं नम्रता, तुला माहीत नाही, अजून आमचे बॉस सिंगल आहेत. जर तुझ्या नजरेत एखादी मुलगी असेल तर आमच्या बॉससाठी शोध. नवऱ्याचं बोलणं ऐकून जबरदस्तीने नम्रताने तोंडावर हसू आणले. रात्रीच्याला नम्रताने यशला प्रश्न केला की, हे तुमचे बॉस अजून सिंगल का आहेत? त्यांनी अजून लग्न का केलं नाही? यश तिला चिडवत म्हणाला, का गं, तुझा इरादाच चांगला आहे ना? आणि तो हसू लागला. त्या दिवसानंतर कधीच सचिन घरी आला नाही आणि कधीच त्याच्याविषयी घरात बोलणं झालं नाही. अशीच वेळ जाऊ लागली. बघता बघता 1 वर्ष झालं. आता यशचं ट्रान्सफर मुंबईमध्ये झाले. तिथे काही दिवस व्यवस्थित जाण्यामध्ये गेले. बघता बघता 5 वर्ष होऊन गेले. या 5 वर्षात नम्रताला 1 मुलगा आणि मुलगी झाले. नम्रताने तिच्या सासू सासऱ्यांना मुंबईमध्ये बोलावले आणि दोन्ही मुलांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि ती आता जॉब करू लागली. अशा प्रकारे 8 वर्ष निघून गेले. कंपनीकडून यशला 1 अवॉर्ड भेटणार होता. तो अवॉर्ड त्याला दिल्लीमध्ये भेटणार होता. दिल्लीमध्ये जाण्यासाठी त्या दोघांना तिकिटे भेटली होती. नम्रता खूप खुश होती. पूर्ण 10 दिवसाची ट्रिप होती. मुलांना त्यांनी सासू सासऱ्यांपासून ठेवलं. एअरपोर्टवर गेल्यावर नम्रता आणि यशला अचानक समोर सचिन दिसला. तो पण कामानिमित्त कुठेतरी चालला होता. यशला पाहून सचिन पण खूप खुश झाला. यशने आनंदाने त्याला सांगितले की मला कंपनीकडून अवॉर्ड भेटणार आहे म्हणून आम्ही दिल्लीला चाललो आहे. सचिन म्हणाला, हो, मला समजले होते, कॉंग्रॅच्युलेशन. यश पण म्हणाला, थँक्यू सर. नम्रता सचिनकडे एकटक पाहत होती. ती विचार करू लागली की खरंच पैसा माणसाजवळ आल्यावर त्याच्याकडे चमक पण आपोआप येत असते. कॉलेजमध्ये असणारा कार्टून टाईप दिसणारा मुलगा आता कसा पॉशमध्ये हिरोसारखा दिसत आहे. तोपर्यंत तिथे 1 सुंदर मुलगी आली जी नम्रतापेक्षा पण खूप सुंदर होती. तिने सचिनचा हात हातात घेतला आणि ती हसू लागली. सचिन आनंदाने यशला म्हणाला की, हिला भेटा, ही माझी पत्नी मधू आहे. गेल्या 5 वर्षापर्यंत आमच्या दोघांचे लग्न झाले आहे. सचिनचं बोलणं ऐकून नम्रता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की एवढी सुंदर मुलगी त्याची बायको असू शकेल. ती मधूला पाहू लागली. खरंच ती किती छान दिसत होती. त्यानंतर नम्रता स्वतःच्या शरीराकडे पाहू लागली. तिचं आता शरीर मोठं झालं होतं. ती आता जाडी झाली होती. मधू तिच्या पुढे कितीतरी पटीने जास्त सुंदर दिसत होती. यश म्हणाला, सर, तुम्ही तर आम्हाला लग्नाला बोलवलं नाही. सचिन हसत म्हणाला की खरं तर मी लग्नच करणार नव्हतं, कारण कोणीतरी मला म्हणाले होते की तुमच्यासोबत तर एखादी आंधळीच मुलगी लग्न करेल. पण 5 वर्षापूर्वी माझी ओळख मधूसोबत झाली. तिने माझ्यामध्ये असं काय बघितलं की ती माझ्यावर खूप प्रेम करू लागली आणि मग मी पण तिला टाळू शकलो नाही आणि आम्ही लग्न केले. आपल्या नवऱ्याच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून मधू लगेचच सचिनच्या मिठीमध्ये गेली. नम्रताला इकडे झटका बसला. तिला कळालं की तिने बोललेलं अजून पण सचिनच्या लक्षात आहे. तिने लाजून खाली मान घातली. तिला कळाले की जर मला तो पसंत नव्हता तर मी त्याला सरळ सांगायचं होतं. त्याच्या दिसण्यावरून मी त्याचा असा अपमान करायला नव्हता पाहिजे असा विचार नम्रता करत होती. पण तिला एक गोष्ट चांगली लक्षात आली होती की रंग रूप हे तर देवानेच दिले आहे, म्हणून एखाद्याची टिंगल उडवणे हे चांगले नाही. आणि सफलता तर रंगरूप पाहून कधी मिळत नसते, ती तर कोणाला पण मिळू शकते. माहीत नाही आज नम्रताला तिच्याच नजरेत तिच्यातच काही कमी आहे असं वाटत होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.
आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.